नमस्कार मंडळी. कालची होती एकादस आणि आजची आहे बारस. आता आजपासनं की नाही आमच्याकडे बारशीपासून तुळशीचे लग्न लावायला सुरुवात होते तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत. तुळशीचे लग्नच काय, मुलामुलींचे संबंध जोडायला किंवा लग्न लावायला जे संबंध आदल्या वर्षी जोडून असते अगोदर ते लग्न लावायला सगळेजण सुरुवात करतात. चला म्हटलं आपणही आज बारस आहे तर तुळशीचं लग्न लावून घ्यावं. सोमवार आहे, दिवस पण चांगला होता आणि त्याचीच तयारी सुरू होती. माझ्या माहेरी की नाही आम्ही सगळं कॉलनीमधले की नाही 4-5 घरं एकाच दिवशी लग्न लावायचे, म्हणजे तुळशीचे लग्न लावत होते आणि छान सगळ्या बाया मिळून की नाही स्वयंपाक वगैरे करायचा आणि आमच्या मुलींचं या घरून त्या घरी, त्या घरून या घरी असं फिरणं सुरू असायचं. खूप मजा यायची. खूप आता मिस करते मी ते दिवस. लग्ना अगोदर खूप एन्जॉय केला. आजकाल की नाही दगादगीच्या जीवनामध्ये की नाही आमच्याकडे वेळ नाही किंवा आम्हाला हे आवडत नाही, आम्हाला ते आवडत नाही, या नादामध्ये की नाही जीवनाचा खरा आनंद घेण्याचे लोक विसरून जात आहे. चला असो, माझी पण घरातली छोटी मोठी सायंकाळची कामं आवरणं सुरू होती. कारण की यांनी याच्या अगोदर पूजा वगैरे करून ठेवते. म्हटलं काही पूजेसाठी सामानही काढलंस आणि सगळ्यात मेन म्हणजे माझा संध्याकाळचा चहा, ज्याच्याशिवाय मला फ्रेश वाटत नाही. चहा वगैरे घेतला आणि मग पूजा मांडायला सुरुवात केली. अगोदर तर छोटीशी रांगोळी वगैरे काढून घेतली. आता प्रत्येक सामान इथे की नाही नाही मिळत. जसं बोर भाजी, आवळा वगैरे लागतं. आपल्याकडे धांडिया लागतात 5, हरभऱ्याची भाजी लागतात, बोरं लागतात, आवळा लागतात, चिंच लागतात. पण इथे मला तेवढं काहीच नाही मिळालं. यांना फक्त एक आवळा आणला यांनी आणि एक पेरू मिळालं. जाऊ म्हटलं पूजेसाठी ते तर एक फळ आहेच ना, म्हणून मी ते ठेवलं. जे असो ते पण कसं मनातला प्रसन्न वाटावा किंवा मनाच्या शांतीसाठी काही गोष्टी कराव्याच लागतात किंवा करतो आपण. अशा प्रकारे मग आम्ही मोबाईलवरती बघू मंगलाष्टक म्हटले आणि आरती करून घेतली आणि नैवेद्यासाठी सायंकाळी बनवली शेवयाची खीर. चला मग असं झालं आजच्या दिवसाचा शेवट. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.